विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वी वर्तुळ या प्रकरणातील आज आपण शेवटचा घटक सराव संच 3.4 हा पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हा घटक आज आपण व्हाईट बोर्ड वरती पाहत आहोत। तर सराव संच 3.4 सेमी आणि मराठीसाठी आपण वेगवेगळी उदाहरणे सोडवून देणार आहोत। तर पहा आकृती 3.56 मध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे। मग आता पहा या आकृतीमध्ये ही जीवा AB आहे, OA आणि OB ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। तर पहिलं कोन AOB काढा। AOB म्हणजे वर्तुळाच्या केंद्राशी तयार झालेला कोन म्हणजे केंद्रीय कोन काढा। कोन ACB काढा, अंतर्लिखित कोनाचं मापानुसार काढू। नंतर कंस AB काढू आणि कंस ACB यांची मापे काढा। तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा प्रश्न पहिल्यांदा मराठी माध्यमासाठी सोडून घेणार आहोत। कसा तो पहा। आपल्याला काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी आपण काय करूया, लिहूया। रेख OA आणि OB वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। रेख OA व रेख OB वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। हे जे आहेत त्या वर्तुळाच्या त्रिज्या। आता ह्या वर्तुळाच्या त्रिज्या, ही वर्तुळाची त्रिज्या, ही वर्तुळाची त्रिज्या आणि AB जीवा ही तिन्ही आपल्याला काय दिलेलं आहे, समानच दिलेलं आहे। मग त्यांनी दिलेल्या अटीनुसार थोडक्यात OA बरोबर OB बरोबर AB हे आपल्याला दिलं आहे, म्हणून त्याला आपण कारण काय देऊ, पक्षात कारण देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आता काय करायचं तर हा त्रिकोण AOB आहे आणि ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान झाल्या म्हणजे AOB हा समभुज त्रिकोण आहे। त्रिकोण AOB हा कोणता त्रिकोण तयार होईल तर समभुज त्रिकोण होईल। समभुज त्रिकोण आहे। मग समभुज त्रिकोणाचं तिन्ही कोन किती अंशाचे असतात, 60 अंशाचे असतात। म्हणजे पहिलं कोन AOB बरोबर, आता हा जो कोन आहे तो 60 चा, हा सुद्धा 60 चा, हा सुद्धा 60 चा, आपल्याला जो विचारलाय तो घेऊ। म्हणून कोन AOB बरोबर किती अंश आला तर तो विद्यार्थी मित्रांनो येईल, तो किती अंशाचा येईल, 60 अंशाचा येणार आहे। कोन AOB बरोबर 60। ओके, याच्यानंतर आपली पहिला घटक लिहिलेला आहे। दुसरा जो कोन काढायचा आहे तो कोणता काढायचा आहे, ACB। बघा आता परंतु कोन AOB हा केंद्रीय कोन आहे आणि त्याने अंतर्खंडित केलेला कंस कोणता आहे, कंस AB आणि केंद्रीय कोनाचं माप कंसाच्या मापा एवढंच, म्हणजे काय देऊ आपण, कोन AOB बरोबर इथं काय येऊ शकतं आपलं, माप कंस AB, माप कंस काय आला तुमचा AB आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, की आपल्याला समजायसाठी आपण अशी आकृती खाली घेऊ। ओके, हा जो भाग आहे तो आपण पहिल्या आकृतीत दाखवल्यामुळे कसा येत आहे। आता पहा AOB, आता AOB चं माप जे आहे ते किती अंश आहे, 60 अंश। 60 अंश बरोबर आला तुमचा माप कंस AB। म्हणजे पहिला जो कंस विचारला होता हा विचारलाय तो कंस AB किती आला तुमचा, 60 आलेला। तिसरं सुद्धा लिहिलं कंस AB बरोबर किती, 60। आता कोणता कोण काढायचा आहे, ACB काढायचा आहे। मग ACB काढण्यासाठी बघा इथे A आहे, हा C आहे आणि B आहे। ह्या ACB कोणाने कोणता कंस अंतर्खंडित केलाय, AB। मग ह्या कोणाचं माप ACB चं माप कंस AB च्या निम्मे असणार आहे। मग आपण ते आपल्याला सोडवण्यासाठी आपण थोडंसं आणखीन वरती घेऊया। इथं लिहू कोन ACB बरोबर 1/2 माप कंस AB। त्याला समजा मी एक आकडा दिला, इथं काय येईल, कोन ACB बरोबर
1/2 आणि हा माप कंस ए बी किती तुमचा 60 अंश आणि 2 ने जर भाग लावला तर त्याला किती 30 अंश म्हणजे कोन ए सी बी बरोबर किती अंश येणार आहे तुमचा 30 अंश. हे विद्यार्थी आता आपल्याला बघा आपण कोणकोणतं घटक काढलं ते पुन्हा एकदा पाहू आपण. कोण एओबी काढला, कंस एबी काढला आणि कोण एसीबी काढला. आता कंस एसीबी काढायचा आहे. आता कंस एसीबी म्हणजे हा ए हा सी म्हणजे बघा हे असं कंस एसीबी काढायचा आहे. त्यातला जो हा कंस ए बी आहे तो किती अंशाचा आहे 60चा. वर्तुळाचं पूर्ण माप किती असतं 360. मग 360 मधून जर 60 वजा केला तर आपल्याला काय मिळेल कंस एसीबीचं माप मिळणार आहे. ते पण आपण सोडवूया विद्यार्थी मित्रांनो. ते कसं सोडवायचं बघा. तर ते माप कंस एसीबी काढायचं आहे. माप कंस एसीबी अधिक हा विशाल कंस लघु कंस त्याचा कोणता झाला तर लघु कंस होईल माप कंस ए बी. हे दोघं मिळून पूर्ण वर्तुळ तयार झालं आणि वर्तुळाचा अंशात्मक माप किती 360. मग आता हे सी बी अधिक हा जो कंस ए बी आहे तो किती तुमचा 60 अंशाचा बरोबर किती 360 अंश. म्हणून काय येईल विद्यार्थी मित्रांनो माप कंस ए सी बी बरोबर इथे येणार आहे तुमचं 360 वजा 60 अंश. म्हणून माप कंस किती आला तुमचा ए सी बी बरोबर किती अंशात 300 अंश आलेला आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मराठी माध्यमासाठी आपण हे पूर्णपणे उदाहरण सोडून घेतलेलं आहे. आता सेमीसाठी हेच उदाहरण आपण पाहणार आहोत. इन फिगर इन सेंटर ओ is the center of the circle. Length of chord ही length of chord is equal to हे फार महत्त्वाचं आहे. Length of chord AB is equal to the radius of the circle. OA and OB radius ही दोन्ही equal आणि त्यांची एवढी कोणाची chord आहे. Find the measure of each of the following. ही measurement काढा असं त्यांना म्हणायचं आहे. काढू आपण segment OA and segment OB radius of the circle. Segment OA and segment OB radius of circle. म्हणजे दोन्ही इक्वल आणि त्यांच्यावर कॉर्ड दिलेला आहे. म्हणजे काय OA is equal to OB is equal to AB हे आपल्याला दिलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो घेऊन म्हटलेलं आहे. म्हणजे हा ट्रायंगल AOB च्या तिन्ही साइड त्याच्या कॉन्ग्रुएंट झाल्या. ट्रायंगल AOB हा ट्रायंगल AOB इक्विलॅटरल झाला. म्हणजे त्याचा ईच अँगल ऑफ इक्विलॅटरल इज 60 डिग्री. म्हणजे पहिल्यांदा काय झाला अँगल AOB इज इक्वल टू आणि डिग्री 60 डिग्री. पहिली गोष्ट तुमची निघलेली आहे. आता हा जो अँगल AOB आहे तो सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग आर्क एवढं. मग आपण ते आपण पाहू. म्हणजे काय होईल तुमचं अँगल AOB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क AB एवढा असणार आहे. AOB चं माप किती 60 डिग्री. म्हणजे हा जो आर्क आहे तो आर्क सुद्धा किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 60 डिग्री येणार आहे. बघा ही तिसरी सुद्धा गोष्ट इथे दिलेली आहे. मग आपण काय करू आता पुढे आपल्याला अँगल ACB काढायचा आहे. तिकडे काय काढायचंय अँगल ACB काढायचा आहे. तो कसा काढायचा तर त्याच्यासाठी पुन्हा ही डायग्राम जी आहे ती खाली घेतो. म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाणार. इथे हा मग आता पहा अँगल ACB काढायचा. हा A हा C आणि हा तुमचा काय B. इथला अँगल काढायचा आहे. मग या अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे AB. मेजरमेंट ऑफ अँगल ACB 1/2 मेजर आर्क AB हे होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे नाही
इथं जे आहे ते काय तुमचं AB आहे व्यवस्थित मेजर आर्क काय होणार आहे AB त्याला मी फक्त असलेली मेजर आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री त्याला म्हटलं फर्स्ट आता अँगल ACB काढू अँगल ACB इज इक्वल टू हा 1/2 असतो कोणाच्या 1/2 मेजर आर्क AC इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मला म्हणायचं inscribed angle theorem. Therefore, angle ACB is equal to 1/2 into major arc AB. How many degree? 60 degree. And hala जर भागला तर हा किती येईल तुमचा 60 degree. हा major arc angle ACB हा जो आहे तुमचा किती आहे तुमचा 30 degree असणार आहे. हे लक्ष घ्यावे आपण हे अजून खाली घेऊ आपल्याला दिसू शकतो. आता तिसरं जे आहे शेवटचा जो भाग आहे हा पहिला भाग निघाला हा पहिला हा दुसरा हा तिसरा आता शेवटचा जो भाग आहे तो काय काढायचा आहे मेजर आर्क ACB काढायचा आहे. आता हा आर्क AB जो आहे तो किती 60 डिग्री आता हा ACB काढायचा आहे. मेजर आर्क ACB प्लस मेजर आर्क AB म्हणजे हा ACB आणि हा AB म्हणून होल सर्कल तयार होतो आणि मेजरमेंट ऑफ होल सर्कल इज इक्वल टू 360 मेजर आर्क इथे का तुमचा ACB प्लस मेजर आर्क किती येणार आहे AB किती येणार आहे 60 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री 360 डिग्री म्हणजे किती येईल विद्यार्थी मित्रांनो मेजर आर्क ACB मेजर आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस 60 डिग्री म्हणून मेजर आर्क ACB इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री 300 डिग्री आलेलं अशा पद्धतीने सेमीसाठी सुद्धा आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. आता आपण पुढील उदाहरणाकडे एक्झाम्पल नंबर 2 याच्याकडे जाणार आहोत. आकृतीमध्ये टोकन PQRS हा चक्रीय आहे बरोबर बघा हा P हा Q हा R आणि S चक्री काय म्हणायचं त्या टोकनाचे चारी बिंदू वर्तुळावर आहे. बाजू P एकरूप बाजू RQ ही बाजू PQ त्याला एकरूप दिलेले RQ कोण PSR म्हणजे हा कोण PSR हा दिलेला आहे तुम्हाला 110 तर पहिल्यांदा काढा PQR काढा पहिला काय काढायचा PQR आपल्याला माहिती आहे चक्री चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. मग ह्या PSR चा सम्मुख म्हणजे समोरचा कोन लाला PQR आणि पूरक म्हणजे दोघांची बेरीज जी आहे ती किती असणार 180 असणार आहे. आपण ती सोडवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय येईल कोन PSR अधिक कोन PQR बरोबर किती 180 अंश त्याला कारण देऊ आपण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन याला कारणच देताना दिलं आपण चक्रीय चौकोनाचे कसले कोन सम्मुख कोन तर ते सम्मुख कोन कसे असतात परस्परांचे पूरक असतात. आता हा PSR हा दिला 110 अंश आपल्याला काय काढायचं आहे PQR बरोबर 180 अंश म्हणजे कोन PQR बरोबर 180 वजा 110 अंश म्हणजे हा किती झाला PQR तर हा PQR आपण जर काय बदलून घेऊ म्हणजे व्यवस्थितरित्या इथे दिसेल तर हा झालेला आहे तुमचा 70 अंश झालेला आहे म्हणजे पहिलं बाप निघलं. आता माप कंस PQR किती विचारलेला आहे PQR कंस कुठे आहे बा हा P आता बघा या इथे P बाहेर निघते Q आणि R हा कंस आहे बघा म्हणजे असा तुमचा कंस ह्या कंसाने किंवा हा कंस कोणत्या कोणाने हा कंस आंतरखंडित केलाय तर कोणत्या कोणाने केलेला आहे PSR ने. जिथे तुम्ही P बघितला तिथे S बघितला आणि R हा जर कोन बघितला तर ह्या कोणाच्या आतमध्ये कंस आहे म्हणजे इथं आंतरलिखित कोणाचे प्रमेय येऊ शकतं. म्हणजे काय जेव्हा आपण कोन PSR बरोबर आपण त्याच्यासाठी आपल्याला समजण्यासाठी खाली घेऊ आपण कोन PSR बरोबर
ते पाहू ना. दुसरं हे झालं माझं पहिलं. आता हे दुसरं का कोण PSR बरोबर त्या PSRचं माप याच्या निम्मात 1/2 काय येणार आहे माप कंस कोणता येणार आहे PQR. मग आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो या PSR चं माप किती दिलेलं आहे 110 अंश दिलेलं आहे. ते काय करू आपण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. PSR बरोबर 110 बरोबर 102 आणि हा आला तुमचा माप कंस किती आला PSR 110 2 भागतोय इकडे आल्या पुणे बरोबर काय आला हा माप कंस काय आला तर PSR आहे हा PQR आहे. याच्या ऐवजी मी काय घेतो Q लिहिलो येत आहे याच्या ऐवजी मला काय द्यायला लागेल Q माप कंस PQR माप कंस PQR. ओके 110 गुणिले 2 की जरा 220 बरोबर हा काय आला तुमचा तर हा आलेला आहे माप कंस PQR. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लिहिलेली आहे माप कंस PQR बरोबर हे किती अंशाचं आलेलं आहे 220 अंशाचं आलेलं आहे. म्हणजे आपण इथं पहा दोन गोष्टी काढलेल्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी काढल्या PQR काढला दुसरा PQR काढला. आता माप कंस QR किती ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण असं ते काय करूया माप कंस QR किती आपली आपल्याला जोपर्यंत आपला व्यवस्थित दिसणे आपल्याला व्हाईट बोर्डला भरपूर सुविधा आहे. आता आपल्याला तिसरी गोष्ट काढायची आहे माप कंस QR काढायचा काढू आपण माप कंस QR बरोबर किती. आता बघा आपल्याला दिले PQ आणि हा RQ ही दोन्ही एकूप आहेत म्हणून आपण असं म्हणू रेख PQ एकूप कोणता तुमचा म्हणजे PQचा जर दोन जीवा आता हे दोन जीव आहेत दोन जीवात जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतील. कोणतं कंस याचा कंस PQ आणि याचा काही कंस QR येणार आहे. मग हा कंस PQ आणि कंस QR मिळून कोणता कंस झाला तुमचा PQR झालेला आहे. मग आपण काय म्हणायचं आता विद्यार्थी मित्रांनो म्हणून माप कंस PQ एकरूप काय येईल माप कंस QR माप कंस PQ एकरूप जो झालेला आहे तो काय झालेला तुमचा माप कंस PQ. कारण एकाच वर्तुळात याचं कारण जर द्यायचं होतं एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळात एकरूप जीवा त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूपच असतात. एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस जे असतात ते एकरूप असतात ह्याच्याकडून. परंतु आता तुझ्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो मी कंसाची बेरीज कशी करतो तर माप कंस PQ अधिक माप कंस QR दोन्ही मिळून कोणता कंस तयार झाला तुमचा माप कंस कोणता झालेला आहे PQR झालेला आहे. ओके आता आपल्याला आता मी काय म्हणलं इथं PQ एकरूप कोण आहे तुमचा QR म्हणजे PQ चं माप मी QR सुद्धा टाकू शकतो. माप कंस QR अधिक माप कंस QR आणि PQR जो आहे तो किती आहे तुमचा 220 QR अधिक QR काय झाला तुमचा माप कंस QR बरोबर
किती अंश झाला तुमचा 220 अंश झालेला आहे. आपल्याला क्यू आर काढायचा आहे म्हणजे आपण ह्याच्यावरून काढू शकतो क्यू आर. म्हणून माप कंस क्यू आर बरोबर इकडे काय येईल 220 भागिले 2 म्हणजे किती अंश झाला 110. मग एवढं क्यू आर चं माप तेवढंच पुन्हा असणार आहे पी क्यू असणार आहे. म्हणून माप कंस पी क्यू बरोबर माप कंस क्यू आर पी क्यू आणि क्यू आर या दोघांचं माप समान म्हणजे किती झालं 110 अंश झालेलं आहे. आणि याच्यातला शेवटचा घटक जो विचारलेला आहे तो कोणता विचारला की आपण आता काहीतरी विचार पाहूया. हा क्यू आर झाला. आता चौथा जो विचारला तो कोणता विचार आहे कोण पी आर क्यू हा घटक विचारलेला आहे तो आपण आता काय करूया कोण कोणता विचारलेला आहे पी आर क्यू. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी आकृती सुद्धा काय करतो तिला खाली घेऊन आपल्याला समजणार आहे की नक्की काय करायचं आहे. असा जो आहे तो कुठला कोण काढायचा आहे. आता मला याच्यामध्ये कोण पी आर क्यू काढायचा आहे. म्हणजे बघा इथं पी आहे इथं आर आहे इथं क्यू आहे. हा कोण तयार झाला मग ह्या कोणाने कोणता कंस अंतर्खंडित केलाय पी क्यू केलेला आहे. तर आता आपण चौथा भाग काढूया. कोण पी आर क्यू बरोबर 1/2 माप कंस पी क्यू म्हणजेच कसं येईल 1/2 आणि हा माप कंस पी क्यू जो आहे तो किती 110 अंश आहे. 2 ने भागला लागेल 50 म्हणजे ह्या पी आर क्यू चे माप आहे पी आर क्यू बरोबर किती अंश झाला तुमचा. अशा पद्धतीने दुसरं उदाहरण आपण विद्यार्थी मित्रांनो मराठी माध्यमासाठी घेतले तर तेच आपण सीईसाठी घेणार आहोत. ते पाहू. In figure PQRS is a cyclic बरोबर आहे. हा P हा Q हा R हा S cyclic quadrilateral on the circle म्हणून त्याला cyclic quadrilateral असं म्हणतात. साइड PQ congruent साइड RQ हा PQ आणि RQ congruent दिले. अँगल PSR हा PSR जो आहे तो 110 डिग्री. फाइंड मेजर ऑफ अँगल PQR हा PQR काढायचा. मग आपल्याला माहिती आहे PSR हा अँगल PSR आणि अँगल PQR हे अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल्स ऑफ टेक्निक quadrilateral आर सप्लिमेंटरी. पहिलं आपण सोडूया म्हणजे काही अँगल PSR प्लस अँगल PQR is equal to 180 degree. त्याला रिझन देऊ आपण opposite angles of cyclic quadrilateral. Opposite angles of cyclic quadrilateral आहे. आपण त्याच्यात आता किमती टाकूया विद्यार्थी मित्रांनो. PSR हा जो आहे तो किती दिला तुम्हाला 110 डिग्री प्लस PQR काढायचा आहे. किती किमती येणार आहे ते आपण अगोदर अँगल PSR 110 डिग्री आपल्याला जो काढायचा आहे तो कोणाचा काढायचा आहे PQR is equal to 180 degree. Therefore angle PQR is equal to 180 minus 110. Therefore angle PQR हा जो आहे तो किती झालेला आहे तुमचा 70 डिग्री झालेला आहे. ओके. दुसरं काय काढायचं आहे मेजर आर PQR आपल्याला काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता आपल्याला दुसरा भाग याच्यातला काढायचा आहे तो आहे मेजर आर PQR हा भाग आपल्याला काढायचा आहे. तुमचा मेजर आर PQR म्हणजे बघा हा तुमचा P हा तुमचा Q
हा आर्क काढायचा आहे. मग ह्याच्यामधला अँगल जो आहे किंवा ह्या आर्कला कुणी इंटरसेक्ट केलेलं आहे तर अँगल PSR ने प्रिस्क्राइब्ड अँगल थेरम आपण वापरणार आहोत. Angle PSR is equal to 1/2 मेजर R काय आपला PQR त्याला रिझन देऊ आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याला रिझन काय दिलं मी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. बट PSR is equal to 110 degree 1/2 मेजर R PQR 110 2 डिवाइड आहे इकडे आहे मल्टिप्लाय होईल मेजर R PQR is equal to 220 degree. मेजर R काय झाला PQR आलेला आहे. आता दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आता माझ्यासमोर पुस्तक आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी काढायच्या. आपण विद्यार्थी मित्रांनो याच्यात हा तिसरा पार्ट काय करूया आपण काढण्याचा प्रयत्न करूया. आता तिसरा पार्ट जो आहे तो काय दिलाय मेजर RQR इज इक्वल टू होम. मेजर RQR हा आपल्याला काढायचा. आता आपण पाहिलं होतं ही कॉर्ड PQ आणि कॉर्ड QR ह्या कॉन्ग्रुएंट होत्या, म्हणजे आर्क PQ आणि आर्क QR हे सुद्धा कसं असणार आहे तुमचं कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग आपण असली कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR त्याला आपण काय म्हणू गिवन हे दोन्ही दिले म्हणून मेजर आर्क PQ इज इक्वल टू मेजर आर्क QR. हे सुद्धा दोन्ही कसं आलं कॉन्ग्रुएंट आलं. मग हा PQR जो तयार झाला तो कसा होईल तुमचा हा का मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क QR त्याच्यामुळं मेजर आर्क काय तयार झाला तुमचा PQR. आता हा जो PQR आहे तो ते तुमचा 220 डिग्री. आपल्याला QR काढायचा आहे. PQ इज इक्वल टू काय QR हा का मेजर आर्क काय तुमचा QR आहे. PQचं मेजरमेंट मी काय टाकलं QR टाकला प्लस मेजर आर्क QR किती झालं दोनदा झालं 2 मेजर आर्क QR is equal to 220 डिग्री. म्हणजे काय येईल तुमच्या विद्यार्थी मित्रांनो मेजर आर्क QR is equal to 220 divided by 2 म्हणजे हा किती आला 110. म्हणजेच हा QR जो आहे तो 110 डिग्री याच्यात हा सुद्धा किती येणार आहे 110 डिग्री येणार आहे. मग असं आपण तो मेजर आर्क PQ हा सुद्धा किती येणार आहे तुमचा 110 डिग्री. आता चौथा जो घटक आहे तो आपल्याला त्याच्यातला काढायचा आहे आणि चौथा काय आहे अँगल PRQ इज इक्वल टू हाऊ मेनी. अँगल PRQ इज इक्वल टू हाऊ मेनी. पा इथे P आहे इथं R आहे आणि Q आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल त्याने इंटरसेक्टेड आर्क कोणता केलाय PQ केला आहे. आपण घेऊ अँगल PRQ इज इक्वल टू 1/2
मेजर आर काय झाला तुमचा PQ झालेला आहे. मग आता टाकू त्याच्यामध्ये किमती. म्हणून अँगल PRQ इज इक्वल टू 1/2 आणि मेजर आर PQ जो आहे तुमचा 110 डिग्री आणि ह्याला भाग लावला 2.10 म्हणजे अँगल PRQ इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. तर हा आला तुमचा 55 डिग्री आला. आता आपण सेमीचं सोडवलेलं आहे. आपण पुढच्या भागाकडे जात आहोत. आता पुढचा जो भाग आहे तो सेमी आणि मराठीसाठी मी एकत्रच घेत आहोत. तर पहा काय चक्रीचं कोण MRPN मध्ये कोण R दिलाय आणि कोण N दिलेला आहे. R आणि N त्यांची माप दिली तर R आणि N ची मापे ठेवा. अँगल MRPN इज अ सायक्लिक चक्रीचं कोण दिलाय. अँगल R इज इक्वल टू 5x minus 30 डिग्री. अँगल N इज इक्वल टू 4x plus 4 फाइंड द मेजर ऑफ अँगल R अँड N. R आणि N काढायचा. R आणि N एकमेकाचं विरुद्ध कोण आहे किंवा समकोण आहे, अपोजिट अँगल आहे. त्यांची बेरीज 81. अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. चक्री चौकोनाचे समकोन एकमेकाचे पूरक कोण असतात. मग R चं माप 5x वजा 13 N चे माप 4x अधिक 4 बरोबर 180. 5 आणि 4 9x वजा 13 अधिक 4 बरोबर किती होणार आहे तुमचं 180 होणार आहे. सोडवू आपण हे आता. म्हणजे 9x 13 तून 4 गेला वजा 9 बरोबर 180. हा दोघाला वेगळी किंमत आणि वजा बाकी 13 तून 4 गेला 9 13 मोठा 13 वजा 0 झाला वजा. म्हणजे 9x बरोबर 180 अधिक 9 बरोबर 189 म्हणजे 9x बरोबर 189 भागिले 9 9 दुनी 18 आणि 9 1 9 होणार आहे. म्हणजे x ची जी किंमत आहे ती किती आली तुमची 21 डिग्री अशी आली आहे. मग आता याच्यानं आपण काढू एक. आता याच्यानं मला R काढायचा आहे. तर R किती दिलाय बघू. कोन R म्हणजेच काय तुमचा अँगल R जो आहे तो काढू. तो R किती दिलेला आहे. R बरोबर 5x वजा 13 म्हणजे 5 गुणिले 21 वजा 13 21 105 वजा 13 आणि 105 मधून जर 13 गेला तर 92 येईल. हे लक्षात घ्या विद्यार्थी. आता फक्त जे दाखवायचं आहे ते काय काढायचं आहे N काढायचं आहे. आणि N जो दिलेला आहे तो किती दिलेला आपण उदाहरणामध्ये पहा. तर तो दिला आहे 4x अधिक 4 4 गुणिले 21 अधिक 4 21 84 अधिक 4 म्हणजेच 84 4 हा किती झाला 88. बघा दोघांची बेरीज करून 180 येते का. 8 आणि 2 10 9 8 17 आणि 11 म्हणजे आपण त्याला उत्तर जे आहे ते बरोबर आहे. हे सेमी आणि मराठीसाठी मी एकत्रितरित्या तिसरं उदाहरण दिलेलं आहे. आता चौथ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. चौथं उदाहरण आहे आकृतीमध्ये रेख RS हा रेख RS केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील आहे. हा बिंदू तुमच्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा कोन RTS हा काय तुमचा लघुकोन आहे. आपल्याला थोडी रचना करायची. त्याच्यासाठी मी थोडंसं काय करतो विद्यार्थी मित्रांनो वरती घेत आहे आणि आता इथं आपण काय करूया त्याची रचना करण्याचा प्रयत्न करूया. बघा आकृती मी काढण्याचा काय करतो प्रयत्न करीत आहे. R आणि T बिंदू जोडा. तुम्ही सरपट्टीने जोडा. मित्रांनो इथे मला अडचणी येत आहे. आता हा प्रश्नच गेला इथून निघून. विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया सेमीचं मराठीसाठी सुद्धा मी तुम्हाला ते सोडवून देतो. तर बघा तेच आहे R आणि T काय करायचा आहे तो जोडायचा आहे. आपण घेऊ
टी आर आणि टी जोडा, टी आणि एस जोडा, टी आणि एस जोडा आणि ही सगळी मिळते ना झाले आपले आकृती तयार आकृती झाली. पुरावा हा जो प्रश्न नेमका मराठीचा प्रश्न गेला जाऊन द्या, मी तुम्हाला सोडून देतो. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणाचा आलेला आहे? हा प्रश्न आलेला सेमीचा. तर आपण काय करूया, आधी सेमी माध्यमासाठी प्रश्न करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मला इथे एक नाव देतो, ते पहिल्यांदा मी नाव देतो. इथे जे नाव आहे ते एम असे देऊया आणि इथला जो कोण असणार आहे तो आहे 9. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्ही काय करायची आकृती काढायची आहे म्हणजे तुम्हाला समजणार आहे. मग आपण जे जे काय जोडलेलं आहे किंवा जे जे काही केलेलं आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं त्याचं लिहून घ्या. उदाहरणार्थ म्हणजे काय आहे, लेट सेगमेंट आर टी इंटरसेक्ट, हा सेगमेंट आर टी काढला, इंटरसेक्ट सर्कल at point M and draw segment MS. Let segment RT intersect, हा intersect करतो कुणाला? Circle at point, intersect circle at point M circle at point M and draw segment MS. ड्रॉ सेगमेंट काय करायचं आहे तुला MS काढायचा आहे. मग आपण MS काढला. आता बघा, आता हा RS तुमचा काय आहे, ही RS जी आहे ती तुमचा डायमीटर असल्यामुळे हे झालं तुमचं सेमी सर्कल आणि अँगल इन सेमी सर्कल इज इक्वल टू किती येतो 90 डिग्री. Therefore, आपण angle RMS is equal to how many degree? 90 degree. त्याला आपण angle inscribed in a semicircle is right angle. जो आपण angle inscribed in semicircle is right angle. सेमी सर्कल मधला जो अँगल असणार आहे तो कसा असणार आहे? राईट अँगल असणार आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, हा अँगल तुमचा कोणता आहे? हा ट्रँगल कुठला आहे? TMS. त्याचा हा अँगल RMS जो आहे तो कसला आहे? एक्सटेरियर अँगल आहे. मग एक्सटेरियर अँगलचं माप त्या दोघांच्या मापा एवढं असतं. मग आपले वापर इन ट्रँगल TMS angle RMS is exterior angle of triangle कोणता तुमचा? TMS. हे लक्षात घ्यावे मित्रांनो. मग हा एक्सटेरियर अँगल आहे. मग RMS चं माप जो आहे मग कसं येईल? मग काय येईल तुमचं? म्हणून अँगल RMS इज इक्वल टू ह्याचं माप ह्या दोघांच्या मापा एवढा. मग दोघांच्या मापा एवढं म्हणजे कोणाचं? अँगल MTS. अँगल MTS आणि हा तुमचा अँगल कोणता येईल तुमचा? अँगल TSM. एक्सटेरियर अँगल थेरम. त्याला आपण रिजन काय देऊ? त्याला मी रिजन देणार आहे एक्सटेरियर अँगल थेरम देणार आहे. ह्या RMS चं माप त्याचं 90 ह्या दोघांच्या मापा एवढा असणार. मी असं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, ह्या RMS चं माप ह्या MTS च्या मापाच्या किती आहे? फक्त एकट्याच्या. मग हा असता 90 आणि हे दोघं मिळून 90. मग ही जर एकाच MTS घेतला तर निश्चित RMS हा मोठा येणार आहे. कोणापेक्षा? MTS पेक्षा मोठा येणार आहे. परंतु RMS जो आहे तो किती आहे तुमचा? 90 आणि हा तुमचा अँगल MTS. याचा अर्थ काय असतो पहा, तुम्हाला मी सांगतो. याचाच अर्थ आहे 90 हा मोठा आहे कोणापेक्षा? MTS पेक्षा. याचाच अर्थ
MTS हा लहान असणार आहे, कोणापेक्षा 90 पेक्षा लहान असणार आहे. म्हणजेच तुम्हाला मी अजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, MTS आणि जर याचं नाव बदललं, M च्या ऐवजी मी लिहिलं RTS, काय लिहिलं MTS च्या ऐवजी काय लिहिलं मी RTS, म्हणजेच M च्या जागी लिहिलं RTS. हा कोणापेक्षा लहान असणार आहे, हा 90 पेक्षा लहान असणार आहे. आणि ज्याचं माप 90 पेक्षा लहान असतं तो ऍक्यूट अँगल असतो. म्हणून अँगल RTS इज अन ऍक्यूट अँगल. हा जो आहे हा कसा अँगल झाला, ऍक्यूट अँगल झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मराठीवाल्यांनी मराठी प्रश्न बघितलाय, तो आपला प्रश्न काय झाला, एकाकी डिलीट झाला. इथंच मी काय करतो, मराठीचा प्रश्न सुद्धा ही आकृती घेऊन तुम्हाला मी सोडवून देत आहे. तुमच्यासाठी सुद्धा वेगळी रचना करून तुम्ही देणार आहे. तो प्रश्न तुम्ही काय करायचा आहे तर पाहायचा आहे. व्यवस्थितरित्या आपण नवीन स्क्रीनला जसं चालू करतो त्या पद्धतीने आपण काय करूया, हे चालू करणार आहोत. हे पाहूया. आता मराठी माध्यमासाठी आपण काय करूया हे पाहूया. तर त्याच्यासाठी आता आपल्याला आर आणि टी काय करायचं आहे, जोडायचं आहे. मग आता हे जुळून घेऊ. मराठी माध्यमासाठी हा प्रश्न आहे बरं का. आर आणि टी जोडा. ओके. टी आणि एस जो आहे तो सुद्धा काय करा, जोडून घ्या. ओके. आणि एस आणि इथला हा बिंदू वर्तुळावला जो आहे तो सुद्धा काय करू आपण, जोडू. मग मराठी माध्यमाच्या आकृती करताना नेमका इथं गोंधळ झाला आणि तो ग्रेड. आता इथं जे नाव आहे त्याला नाव काय देणार आहे, एम देणार. आता ओ केंद्र, आता जे काय आपण आकृती काढलेलं आहे, आता मराठी माध्यमाने काय करायची, अशी व्यवस्थितरित्या काय करायची, आकृती काढून घ्यायची आहे. आणि जे तुम्ही जे काढलेलं आहे ते काय करायचं आहे, आपण इथं लिहून घेणार आहोत. बघा, प्रश्न तर तुम्ही लिहून घेतलाय, आता मी तुमचं इथे लिहून देत आहे. रचना. यम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की यम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की, तर तो कसा घ्यायचा पहा. यम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की तो बिंदू आर, बिंदू यम आणि बिंदू टी हे तिन्ही एक रेषीयच आलं पाहिजे. रेख आर टी, रेख एम एस आणि रेख टी एस का रचना आहे. रेख आर टी, रेख एम एस व रेख टी एस का. हे जे आहे हे सर्व आपण काय केलेलं आहे, काढलेलं. मग आपल्याला माहित आहे आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे आणि अर्धवर्तुळातील कोन कोणता झाला, आर एम एस आहे. आणि तो किती अंश असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे. रेख आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे. रेख आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यास आहे. मग कोन आर एम एस बरोबर किती, 90 अंश. म्हणून त्याला काय म्हणू आपण, अर्धवर्तुळातील कोन. त्याला काय म्हटलं आहे, अर्धवर्तुळातील कोन. आणि तो किती अंश असतो, तर तो 90 अंश. आता हा त्रिकोण आहे, तर हा त्रिकोण कोणता आहे तुमचा, TMS. त्रिकोण TMS मध्ये तर ह्याचा RMS आहे, त्या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. कोन RMS हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. RMS जो आहे तो त्रिकोणाचा कसला कोन आहे, बाह्यकोन आहे. आणि आपल्याला माहिती आहे बाह्यकोनाचे माप म्हणजे ह्या RMS चे माप. दूरस्थ आंतरकोन कोणतं, हा टी आणि एस. टी म्हणजे तुम्ही MTS दूरस्थ आंतरकोनाच्या, आणि दुसरा कोणता, TSS यांच्या मापाच्या बेरजेवर. म्हणून ह्याला काय कारण देऊ आपण, बाह्य कोनाची प्रमेय असे याला कारण देऊ. बाह्य कोनाचे प्रमेय.
पण IMS जो आहे तो किती अंश तुमचा 90 बरोबर कोण MTS अधिक काय झाला तुमचा कोण TS. आता बघा ही 90 हा पुन्हा एवढा आहे MTS आणि TSM एवढा. आणि मी असं म्हटलं बघा विद्यार्थी मित्रांनो हा 90च आहे, परंतु मला पुढचा फक्त MTSच घ्यायचा आहे. आता 90 ह्या दोघांच्या बेरजे एवढा आहे आणि जर एकटा घेतला तर 90 काय होणार आहे मोठा होणार आहे कोणपेक्षा MTS पेक्षा, म्हणजे 90 हा मोठा होणार आहे. आता MTS च्या ऐवजी कोणाचं नाव काय लिहितो मी RTS, म्हणजे 90 हा मोठा झाला कोणापेक्षा RTS पेक्षा. मग हाच आपण उलट असा लिहू शकतो RTS हा लहान आहे कोणापेक्षा 90 पेक्षा लहान आहे. आणि ज्या कोणाचं माप 90 पेक्षा लहान असतं त्याला लघु कोण म्हणतो. म्हणून कोण RTS हा कसला कोण आहे तर तुमचा लघु कोण आहे. RTS जो आहे तो लघु कोण. अशा पद्धतीने मराठी माध्यमाच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी मी दिलेलं आहे. थोडीशी अडचण आहे तरी सुद्धा दिलेलं आहे. 5वा प्रश्न दोघांसाठी आपण कॉमन पाहूया. कोणताही आयत हा चक्री चौकोन असतो हे सिद्ध करा. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक कोऑर्डिनेट. हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी मी आकृती काढलेली आहे आणि त्या आकृतीवरून आपण काय करूया हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथं मी थोडंसं सेमी आणि मराठीसाठी वेगवेगळा घटक काय करतो थोडासा लिहून घेतो. थोडंसं वरती घेऊ आपण. प्रश्न तर दोघांचा एका जागेवर. आता पक्ष लिहू. पक्ष चौकोन ABCD हा आयत दिलाय तुम्हाला लिहून टाकू आपण. चौकोन ABCD जो आहे तो काय आहे तुमचा आयत आहे. तो काय दाखवायचा आहे चक्रीय चौकोन दाखवायचा आहे. मग साध्यात येऊ. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चौकोन ABCD हा कसला चौकोन आहे तर तो आहे चक्रीय चौकोन आहे. चक्रीय म्हणजे समोरासमोरच्या कोणाच्या मापांची बेरीज किती दाखवायची 180 दाखवायची आहे. आता याची काय लिहू आपण सिद्धता लिहू विद्यार्थी मित्रांनो. सिद्धता चौकोन ABCD जो दिलाय तो लिहू आयत आहे. चौकोन ABCD हा काय आहे तुमचा आयत आहे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे काय लिहू आपण कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर कोण D बरोबर ती 90 असतो. मग आपण समोरासमोरच्या कोणांची बेरीज करू. कोण A अधिक कोण C हे काय येईल तुमचं 90 अधिक 90 बरोबर 180 आकडा 1 आणि B आणि D म्हणजे कोण B अधिक कोण D बरोबर 90 अधिक 90 बरोबर 180 आणि त्याला काय आकडा देऊ दुसरा आकडा देणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो तर हा आकृती दाखवतो A आणि C 180 B आणि D 180 म्हणजे या चौकाचं सम्मुख कोण जे आहेत ते परस्परांचं पूरक कोण आहेत. मग पूरक कोण जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो चक्रीय चौकोन असं म्हणणार आहोत. मग आपण इथे लिहू काय लिहायचं चौकोन ABCD च्या सम्मुख कोणांच्या जोड्या पूरक कोण आहेत किंवा चौकोन ABCD चे सम्मुख कोण हे सम्मुख कोण आहेत ते परस्परांचे पूरक कोण आहेत. हे जे आहेत ते काही परस्परांचे पूरक कोण आहेत. मग पूरक कोण असलं की त्याला चक्रीय चौकोन असं म्हणायचं. म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. हा जो चौकोन ABCD जो आहे तो कसला चौकोन आहे तो आहे चक्रीय चौकोन आहे. हा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्याख्यास आहे. आता पहा हीच आकृती आणि तीच आकृती आपण खाली घेऊ आणि कोणासाठी ती आकृती घेऊ तर आपण आकृती काढण्याचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो. आणि
सेमीसाठी काय करू इथे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक आपण आयत काढू. तुम्ही सरळ काढा, तर मला इथं काढताना फार अडचणी येतात, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा आयत आहे असं समजा. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हा जो तुमचा काय आहे आयत आहे. त्या आयताचा प्रत्येक कोन जो असतो तो किती असतो? दिस इज अ रेक्टँगल and याचा each angle of rectangle is 90 degree. त्या रेक्टँगलचा प्रत्येक कोन जो असतो तो किती असतो? तुमचा 90 डिग्री असतो. याला आपण नाव देऊ. याला ए म्हणू. हा तुमचा ए, हा तुमचा बी, हा सी आणि हा डी. हा सी आहे. याला फिरून टाकू आणि नंतर घेऊ आपण. हा जो आहे तो काय तुमचा सी आहे. ओके. आता यात आपण गिवन लिहू. गिवन काय? क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. हा ABCD जो आहे तो रेक्टँगल आहे. तो आपण टू प्रूव्ह मध्ये काय करायचं? Quadrilateral ABCD is cyclic. तो जो आहे तो काय दाखवायचा? त्याला सायक्लिक दाखवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याचं काय घेणार आहोत? तर त्याच्यासाठी मी त्याचं प्रूफ घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, त्याचं प्रूफ घेण्यासाठी काय काय बघू आपण. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle given हा जो आहे तो काय तुमचा रेक्टँगल आहे. Each angle of rectangle is 90 degree. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. Opposite angle ते आपण काय करू? समेशन करू. Opposite angle C plus angle A is equal to 90 degree plus 90 degree is equal to 180 degree. दुसरा कोणता राहिला? बी आणि डी. अँगल बी प्लस अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री. हा सुद्धा किती झालेला विद्यार्थी मित्रांनो? तुमचा 90 डिग्री प्लस 90 डिग्री 180 डिग्री झालेला आहे. मग ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. कारण बेरीज एक्सचेंज ऑपोजिट angles of quadrilateral opposite angles of quadrilaterals are supplementary. हे जे supplementary opposite angle supplementary असेल तर ह्याला cyclic quadrilateral म्हणतात. Therefore quadrilateral ABC is a cyclic. cyclic quadrilateral. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सेमी आणि मराठीसाठी आपण दोघांसाठी ही सुद्धा पाहिलेला आहे. आता 6वा प्रश्न बघूया. आणि तो 6वा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न 6वा मराठी माध्यमासाठी आहे. व्यवस्थितरित्या वाचा. काय दिलाय? आकृतीमध्ये रेख YZ, जो रेख YZ आणि रेख ST हे त्रिकोण WXY चे शिरोबिंदू P मध्ये चित्तात तर सिद्ध करा. WZPT हा चक्रीय आहे आणि बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. आपण आता ही आकृती पाहू आणि काय करूया? सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याची सिद्धता बघणार आहोत. आता ही YZ आणि XT हे शिरोबिंदू आहेत. कोणाचं? त्रिकोण WXY. मग आपण पहिला भाग जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू. लिहू आपण. रेख YZ व रेख XT हे त्रिकोण WXY चे काय आहेत? तर ते शिरोबिंदू आहेत.
त्रिकोण WXY चे शिरोबिंदू. शिरोबिंदूमुळे इथला जो कोन असतो तो किती अंशाचा झाला? 90 अंशाचा झाला. इथला 90 म्हणजे हा सुद्धा 90 आणि हा सुद्धा. मग कोन WZP हा किती अंशाचा झाला? 90 अंश. आणि कोन WTP हा सुद्धा किती अंशाचा झाला? 90 अंशाचा झालेला आहे. आता हा चौकोन WZP मोठी चौकोन WZP आणि P मोठी. आता आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असते? 360 असते. म्हणजे कोणकोणते? कोन W, त्याच्या समोरचा जो कोन आहे तो घेऊ कोन ZP अधिक हा कोन WZP अधिक हा कोन WTP. आता ह्यांची बेरीज आहे ती किती आली? 360. चौकोनाच्या चार कोणांची बेरीज. चौकोनाच्या चार कोणांची बेरीज. हा W आणि ZPT माप काय नाही म्हणून त्याला आपण हा WZP हा किती तुमचा 90 अंश आणि WTP हा सुद्धा किती 90 अंश बरोबर 360 अंश. म्हणजे कोन W अधिक कोन ZPT 90 180 हा किती झाला तुमचा 360 अंश होणार. म्हणजे कोन W अधिक कोन ZPT बरोबर काय झाला? 360 वजा 180 आणि 360 मधून जर 180 गेला तर मग आता पाहूया मित्रांनो, ह्या दोघांची सुद्धा बेरीज 90 अधिक 90 180. ह्याची सुद्धा बेरीज 90 अधिक 90 180. मग ह्या चौकोनाचे सम्मुख परस्परांचे पूरक आहेत. म्हणजे आपण चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. परस्परांचे जर पूरक कोन असलं की त्याला आपण कोणता कोन चौकोन म्हणतो? चक्री चौकोन असं म्हणतो. चौकोन WZP हा चक्रीय चौकोन आहे. हा जो आहे तो कोणता चौकोन आहे? तर हा चक्रीय चौकोन आहे. आकृती खाली घेऊ आपल्याला लागणार आहे दुसरं काय सिद्ध करायचं आता पुस्तक समोर घेतलेलं आहे त्यासाठी आपण बघणार. दुसरं बिंदू X ZPY एकाच वर्तुळावर आहे. हा बिंदू X हा बिंदू Z हा बिंदू T आणि हा बिंदू Y वर्तुळावर आहे ते सिद्ध करायचं आहे. याच्याची काय प्रमेय असतं बघा, त्याच्यावरून आपण काय करूया ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. आता ही रेषा XY च्या बाजूस Z आहे आणि कोणता आहे? रेख XY च्या एकाच बाजूस रेख XY च्या एकाच बाजूस कोन XZY आणि कोन XTY आहे. कोन XZY व कोन XTY आहे आणि ह्या प्रत्येकाचं माप 90 अंश आहे. म्हणजे त्यांची बेरीज किती? म्हणजे कोन XZY अधिक कोन XTY बरोबर काय झालं? 90 म्हणजे किती अंश झाला? 180 अंश झाला. म्हणून बघा रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूस असणाऱ्या दोन बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. आता रेषा त्या रेषेचे कोणते दोन बिंदू XY त्याच्या विरुद्ध बाजू Z आहे आणि दुसरा कोणता आहे T आहे.
आणि ते दोन्ही एकरूप आहेत म्हणून हे चारी बिंदू एकाच वर्तुळावर असतात हे लक्षात ठेवा. म्हणून हे आपण असं देऊ शकतो. म्हणून बिंदू टी, बिंदू एक्स, झेड, टी आणि वाय हे जे आहेत हे कसं आहे तुमचं एकाच वर्तुळावर आहे. हे जे बिंदू आहेत ते कसं आहेत तर हे एकाच वर्तुळावर आहेत असं सिद्ध होतं. सेमीसाठी हा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पाहणार आहोत. पहा सेमीसाठी इन फिगर altitudes yz हा altitudes yz and xt हा xt intersect at point P. कुठे इंटरसेक्ट करतो P ला. प्रूव्ह दॅट quadrilateral WZPT इज सायक्लिक दाखवायचा आहे आणि पॉइंट X, Z आणि TY आर कोण सायक्लिक. कोण सायक्लिक ते जे आहे ते एकाच वर्तुळावर असलं पाहिजे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत कोण सायक्लिक असं म्हणणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर पहा आकृती वगैरे व्यवस्थितरित्या काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे जे काय दिलेलं आहे ना ते आपण लिखाणाचा प्रयत्न करू. आता पहा काय दिलेलं आहे हा अल्टिट्यूड्स जो आहे yz आणि हा अल्टिट्यूड्स आहे तो काय तुमचा xt इंटरसेक्ट ॲट पॉइंट होत आहे P. त्याच्यामुळे अँगल WZP म्हणजे इथला अँगल 90 डिग्री. WZP = 90 डिग्री आणि पुढचा अँगल म्हणजे अँगल WTP हा सुद्धा काय होणार आहे तुमचा 90 डिग्री होणार आहे. हे जे आहे हे आपल्याला दोघांनी दिले म्हणून त्याला कारण देतो. त्या दोघांचे समेशन करू. अँगल WZP प्लस अँगल WTP = 90 + 90 म्हणजे हा झाला तुमचा 180 डिग्री झालेला आहे. बरोबर मग हा 90 हा 90 म्हणजे ही दोघं सुद्धा किती असणार आहे 180 असणार आहे. समेशन ऑफ क्वाड्रिलॅटरल सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. काय करू आपण अँगल W मानला. आता हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो मी 3 अक्षरी काय करतो त्याचं नाव घेतो. 3 अक्षर घ्यायचं म्हणजे मला काय करायला लागेल अँगल WZP प्लस अँगल ZPT प्लस अँगल WZP प्लस अँगल WTP म्हणजे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 360 म्हणजे अँगल WZP प्लस अँगल ZPT प्लस WZP and WTP हो का ही तुमची बेरीज किती आली तुमची 180 इज इक्वल टू 360 हा ही 1 मध्ये आणि ह्याला काय म्हटलं मी फॉर्म कशा अनुभवाची किंमत टाकली तर ती 30 टाकलेली आहे. म्हणून अँगल WZP प्लस अँगल ZPT इज इक्वल टू 360 मायनस 180 हा जो आहे तो म्हणजे पहा हे जे अपोजिट अँगल्स आहेत ह्या क्वाड्रिलॅटरलचं बघा ही अपोजिट अँगल तो सुद्धा 180 डिग्री हा अपोजिट अँगल तो सुद्धा 180 डिग्री म्हणजे अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी असं आपण लिहू शकतो. अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग आपल्याला माहिती आहे जर अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी आलं तर त्याला कोणता क्वाड्रिलॅटरल म्हणायचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचा. Therefore quadrilateral WZPT is a cyclic
हा जो आहे सायक्लिक आहे. आता दुसराच घटक आहे तो सुद्धा आपण सोडून घेऊ. माझ्याकडे पुस्तक आहे. काय दिले तर दुसरा घटक आहे पॉइंट एक्स झेड पी वाय आर कोण सायक्लिक दाखवायचं आहे. ते जे आहे ते काय दाखवायचं कोण सायक्लिक दाखवायचं आहे. आता पहा इथं जे आहे अँगल एक्स झेड वाय आणि अँगल एक्स टी वाय हे दोन्ही किती दिलेले 90 डिग्री. अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू अँगल एक्स टी वाय हे किती डिग्री दिलेलं आहे तुम्हाला तर हे दिलेलं आहे तुमचं 90 डिग्री दिलेलं आहे. मग काय फिगर जी आहे ती खाली आणतो. आता हा एक झेड वाय 90 डिग्री आणि एक्स टी वाय 90 डिग्री. आता ही जी लाईन आहे ही एक्स वाय आणि एक्स वाय लाईनच्या वन साइडला जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर हे चारी सर्कलवरती असतात हे लक्षात घ्या. मग पॉइंट देअरफॉर पॉइंट एक्स आपण लिहून घेऊ. देअरफॉर पॉइंट एक्स अँड पॉइंट वाय लाईन ऑन कुठे ते लाईन एक्स वाय ची लाईन वर आहे सबस्टेंट इक्वल अँगल्स. एक्स वाय च्या एकाच बाजूस अँगल एक्स आणि वाय असून इक्वल असले म्हणून त्याला म्हणायचं देअरफॉर पॉइंट्स हे जे असतात पॉइंट एक्स नंतर झेड नंतर टी आणि नंतर कोणता वाय आर कोण सायक्लिक. तर त्याला काय म्हणायचं आपण 6वं सुद्धा उदाहरण दोन्ही माध्यमासाठी दिलेलं आहे. आता 7वं उदाहरण आपण पाहूया. माझ्या ते 2 उदाहरणं छोटी उदाहरणं राहिलेली आहेत पण दोन्ही माध्यमासाठी आपल्याला घ्यायची आहे. आकृतीमध्ये माप कंस एनएस हा जो एनएस आहे तो दिलाय 125 अंश. माप कंस ईएफ जो आहे तो 37 अंश. तर एनएमएस चे माप काढा. तर कशाचे माप काढायचे आपल्याला एनएमएस चे माप काढायचं आहे. आता अशा पद्धतीने एखाद्या कोणाने जर 2 कंस आंतरलिखित केलं असतील त्याचं माप ह्या दोघांच्या फरकांच्या निम्म असते. कसं येईल तुमचं म्हणजे कोण एनएमएस बरोबर 1/2 माप कंस एनएस वजा होईल माप कंस ईएफ होणार आहे. बरोबर आहे 1/2 माप कंस एनएस जो आहे तो 125 अंश आणि हा जो आहे तो किती 37 अंश. 1/2 गुणिले 125 वजा 37 हा किती होईल तुमचा 88 अंश. म्हणजे याचं जे माप आहे तो किती अंश आहे 44 अंश. विद्यार्थी मित्रांनो हेच आपण सेमीसाठी पाहणार आहोत. सेमीसाठी सुद्धा वरती घेऊ काय अडचण नाही. तसेच दिले इन फिगर मेजर आर्क एनएस 125 डिग्री मेजर आर्क ईएफ 37 डिग्री फाइंड मेजर ऑफ एंगल एनएमएस. तसं काढायचं अँगल एनएमएस इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क कोणता तुमचा एनएस प्लस इथे जो आहे तो मेजर आर्क जो येणार आहे तो कोणता येणार आहे का. एखाद्या कंसामध्ये जर एखाद्या कोणामध्ये जर 2 कंस असतील अँगल इन्स्क्राइब्ड बाय 2 तर त्या 2 आर्कची काय करायची वजाबाकी आणि 1/2 नाही. त्याची काय आहे वजाबाकी आहे त्याची पण माझ्याकडे बेरजेस चिन्ह झालेलं आहे. तर मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो ती चिन्ह काढून टाकतो वजा. ओके म्हणजे 1/2 आर्क एनएस म्हणजे कितीला 125 ईएफ म्हणजे 37 म्हणजे 1/2 गुणिले 125 वजा 37 88 अंश. त्याला जर 2 भाग लावला
तर तो किती आला NM तुमचा 44 अंश आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8वं उदाहरण पाहू. ते सुद्धा फार सोपं आहे. आता सेमीला पहिल्यांदा आले म्हणजे काय अडचण नाही. आता इथं जे आहे इथं काय काढायचं आहे आपल्याला बघा, आपण समजून घेऊ. इन फिगर क्वार्ड AC जो आहे हा तुमचा काय आहे, क्वार्ड AC आहे आणि दुसरा जो आहे तो काय तुमचा क्वार्ड D आहे. इंटरसेक्ट ॲट पॉइंट B ला काय करून घ्या. अँगल ABE हा ABE दिलाय, किती दिलाय 108 डिग्री. मेजर आर्क AE हा AE जो दिलाय तो किती दिलाय 95 डिग्री. तर फाइंड मेजर आर्क BC काढायचा. आता काय बरं का, आता कोण आतमध्ये तयार झाला आणि या कोणाच्या दोन्ही बाजूला कंस तयार झाला. मग काय करायचं बाबा, या कोणाचं माप कसं असेल तर त्या दोन कंसांची बेरीज करायची आणि त्याला इथे दोन्ही काय करायचं आहे, भागायचं आहे. बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण काढूया. कोण ABE बरोबर अँगल ABE इक्वल टू, तर कसं येईल 1/2 मेजर आर्क AE मेजर आर्क AE प्लस मेजर आर्क CD. मेजर आर्क CD 1/2 AE जो आहे तो 95 आहे. CD काय करायचं आपल्याला काढायचा आहे. CD म्हणजे त्याचं नाव DC तर DC. पण ABE जो आहे तो किती आहे तुमचा 108 108. आता 2 डिवाइड आहे, इकडे आल्या मल्टिप्लाय 108 डिग्री इक्वल टू 2 इक्वल टू 95 प्लस येणार आहे मेजर आर्क BC 108 डिग्री इंटू 2 260 95 इकडे आला मायनस इक्वल टू मेजर आर्क काय झाला तुमचा BC झालेला आहे. मग आपण याच्यानं काढू विद्यार्थी मित्रांनो. 216 95 गेला म्हणजे किती 121. मग असं देतो मी मेजर आर्क BC इक्वल टू 121. मराठीसाठी शेवटचं उदाहरण हे राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. बघा जेव्हा AC जेव्हा DE बिंदू B मध्ये छेदतात, जेव्हा AC जेव्हा D बिंदू B मध्ये छेदतात आणि हे ताजो कोण तयार होतो, कोण ABE हा किती 108 अंश. माप कंस AE हा जो AE आहे तो 95 अंश. तर काय काढा, हा जो DC आहे जर असा कोण वर्तुळाच्या आतमध्ये तयार असेल तर त्या कोणाच्या विरुद्ध बाजूस असणारे कंस म्हणजे AE आणि DC ह्या दोघांची बेरीज होते आणि त्या कोणाचे माप बेरजेच्या निमपट असते. म्हणजे कसं होईल, कोण ABE बरोबर 1/2 माप कंस AE माप कंस AE अधिक माप कंस CD. परंतु आपल्याला जे विचारले DC ते आपण DC चा. ओके, ABA चं जे माप आहे ते किती 108 अंश आहे 1/2. माप कंस AE जे आहे ते किती 95 आहे आणि आपल्याला जे काढायचं आहे ते किती काढायचं आहे, तर आपल्याला माप कंस DC काढायचं आहे. म्हणजे 108 अंश 2 जाऊन ह्याला गुणणार बरोबर 95 अधिक इथं काय येणार आहे तुमचं माप कंस जो येणार आहे तो D. 108 गुणिले 2 हा जर गुणाकार केला तर तो आला तुमचा 216 अंश बरोबर 95 अंश अधिक इथं काय येणार आहे तुमचा माप कंस DC. म्हणजे 216 95 इकडे आल्या वजा होईल बरोबर इथं काय झाला तुमचा माप कंस DC. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी जर ही वजाबाकी केली तर मला माप कंस DC चं माप भेटणार आहे आणि ते DC चं माप किती असणार आहे तुमचं 121. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सेमी आणि मराठी माध्यमातील 8 उदाहरण आपण वेगवेगळ्या रीतीने सांगितले. व्हिडिओ मोठा आहे पहा. इथं आपलं तिसरं प्रकरण कसे पुढील भाग आहे जो कसा आहे तुमचा कॅन्सल आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर आपण चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला